मित्रांनो, आपण पठण करीत आहोत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे, जे लिहिलेले आहे परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. शुद्धोधनाने शांत चित्ताने हे कथन श्रवण केले आणि उत्तरला, माझ्या पुत्रा, तू जे कथन केले आहेस त्याप्रमाणे आचरण करण्याचा मी प्रयत्न करेन. मागील भागात आपण इथपर्यंत वाचन केले होते. आता पुढील भागाचे वाचन सुरू करूया. शुद्धोधनाने तथागतांना राजप्रसादात नेले. तेथे सर्व कुटुंबियांनी त्यांचे स्वागत केले, त्याला अभिवादन केले. परंतु राहुलची माता यशोधरा मात्र त्याला नव्हती. शुद्धोधनाने यशोधरेला बोलावणे पाठविले. तिने निरोप पाठविला, जर माझी काही योग्यता असेल तर सिद्धार्थ येते स्वतः येतील आणि माझी भेट घेतील. तथागतांनी सर्व आप्त मित्रांची भेट घेतल्यानंतर त्यांना अभिवादन केल्यावर विचारले, यशोधरा कुठे आहे? जेव्हा त्यांना सूचित करण्यात आले की तिने येण्यास नकार दिला, तेव्हा तो उभा झाला आणि तिच्या भवनाकडे प्रयाण करता झाला. तथागतांनी सारीपुत्र आणि मौदगल्यायन यांच्यासह यशोधरेच्या भवनात प्रवेश केला. तथागत सारीपुत्र आणि मौदगल्यायन यांना उद्देशून म्हणाले, मी मुक्त आहे, पण यशोधरा अजूनही मुक्त नाही. दीर्घ काळापासून तिने मला पाहिलेले नाही. ती अत्यंत दुःखी आहे. जोपर्यंत तिच्या हृदयातील दुःख प्रवाहित होणार नाही, तोपर्यंत तिचे चित्त शांत होणार नाही. ती जर तथागतांना स्पर्श करेल तर प्रतिवाद करू नये. यशोधरा आपल्या भवनात गहन विचारात मग्न होती. तेव्हा तथागतांनी भवनात प्रवेश केला. तेव्हा त्यांच्या दर्शनाने तिचे हृदय त्यांच्या प्रति आदराने आस्थेने ओतंबून आले. तिची स्थिती एखाद्या काठोकाठ भरलेल्या, ज्यात एकही थेंब समावू शकणार नाही अशा पात्रासारखी होती. ज्या माणसावर तिने जीवापाड प्रेम केले, तो आता बुद्ध आहे हे ती विसरली. तो जगाचा शास्ता आहे हेही ती विसरली. तो सत्याचा उपदेशक आहे हेही ती विसरली. तिने त्याचे चरण आलिंगन केले आणि धाय मोकलून विलाप करू लागली. जेव्हा तिला शुद्धोधनाच्या उपस्थितीची जाणीव झाली, तेव्हा ती तथागतापासून विलग झाली आणि विनम्रतेने त्यांच्यापासून थोड्या अंतरावर आसनस्थ झाली. शुद्धोधनाने यशोधरेच्या वतीने क्षमा याचना केली. तो म्हणाला, हे सर्व प्रेमापोटी घडले. हा क्षणिक भावनेचा उद्रेक आहे. गत 7 वर्षात तिचा पती तिला सोडून गेल्यानंतर तिने त्याचे अनुकरण केले आहे. जेव्हा तिला कळले की सिद्धार्थाने मुंडन केले, तेव्हा तिने तेच केले. जेव्हा तिला कळले की सिद्धार्थाने अलंकार आणि सुगंधी द्रव्ये त्यागली, तेव्हा तिनेही त्यांचा त्याग केला. पतीचे अनुकरण करीत तिने नियोजित वेळी मृत्तिका पात्रातूनच म्हणजे मातीच्या भांड्यातूनच अन्न ग्रहण केले. तिच्या या प्रति क्षणिक भावनेचा उद्वेग नव्हता, तर हे सर्व तिच्या पतिनिष्ठा आणि धैर्याचे प्रतीक होते. तथागत यशोधरेला उद्देशून बोलले. त्यांनी प्रवज्जा ग्रहण केली. तेव्हा तिने दाखविले धैर्य आणि उदारपणा याची तथागतांनी प्रशंसा केली. तिचे पावित्र्य, तिची कोमलता आणि तिची भक्ती हेच त्यांचे संबळ होते. बोधिसत्वाच्या अवस्थेत बुद्धत्व प्राप्तीसाठी जेव्हा तो प्रयत्नशील होता, तेव्हा हेच त्याचे शक्ती स्रोत होते. तिच्या त्या महान कर्माचा हा परिणाम आहे. यशोधरेच्या वेदना कथना पलीकडे होत्या, परंतु जीवनाप्रती तिने ती उदात्त भावना, उदात्त प्रवृत्ती व्यक्त केली. त्यामुळे तिला प्राप्त झालेल्या त्या आध्यात्मिक उत्तराधिकाराचे महात्म्य अधिकच वाढले. तिच्या त्या धीरोदात्त व्यवहाराने तिला अनुपम पदी स्थापित केले. नंतर यशोधरेने राहुलला वस्त्रालंकृत केले. राहुल आता 7 वर्षाचा झाला होता.
राजपुत्रासम राहुलला ती म्हणाली, हा श्रमण ज्याचे रूप दैदिप्यमान आहे, जो ब्राह्मणासम दिसतो आहे, तोच तुझा पिता होय. त्याच्याकडे अक्षय निधी आहे, त्या निधीचे मलाही अजूनपर्यंत दर्शन झालेले नाही. तू त्यांच्याकडे जावे आणि विनम्रपणे तो अक्षय निधी मागावा, कारण पुत्र या नात्याने पित्याच्या निधीचा तू उत्तराधिकारी आहे. राहुल उत्तरला, कोण आहे माझा पिता, कोण आहे माझा पिता? शुद्धोदनाशिवाय अन्य कोणालाही मी पिता म्हणून ओळखत नाही. यशोधरेने राहुलला पाहूत उचलले आणि वातायनातून तिने तथागताकडे अंगुली निर्देश केला. तथागत त्यावेळेस जवळच भिक्षू समवेत अन्न ग्रहण करीत होते. तिने राहुलला सांगितले, तो तुझा पिता आहे. शुद्धोदन नव्हे. राहुल त्यानंतर तथागताकडे गेला. नजरेला नजर देत निर्भयपणे पण श्रद्धायुक्त स्वरात राहुल बोलला, तू माझा पिता नाहीस काय? त्याच्या निकट उभा राहत तो पुढे म्हणाला, हे श्रमणा, तुझी छाया सुखकर आहे. तथागत शांत. तथागतांनी अन्न ग्रहण पूर्ण केले. ते आशीर्वचन बदले आणि त्यांनी राजप्रसाद सोडला. राहुल त्यांच्या मागोमाग येऊ लागला आणि आपला उत्तराधिकार मागू लागला. त्या बालकाला कोणीही प्रतिबंध केलेला नाही. तथागतांनी प्रतिबंध केला नाही. नंतर तथागत सारी पुत्राकडे वळून म्हणाला, माझा पुत्र उत्तराधिकार मागतो आहे. मी त्याला नाशवंत निधी देऊ शकत नाही, कारण तो निधी त्याच्या चिंतेचे आणि दुःखाचे कारण होईल. पण मी त्याला श्रेष्ठ जीवनाचा उत्तराधिकार मात्र देऊ शकतो. ही अशी निधी आहे की जिचा विनाश होणे. राहुलकडे गंभीरतेने पाहून तथागतांनी त्याला संबोधिले, माझ्याकडे सुवर्ण नाही, माझ्याकडे रूपे नाही, माझ्याकडे रत्ने माणिके नाही, पण जर तुझी इच्छा माझ्या आध्यात्मिक निधी प्राप्त व्हावा अशी असेल, माझ्याकडे ही निधी अमाप आहे. माझ्या आध्यात्मिक निधी हा धर्माचा मार्ग आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य चित्त निर्मल करण्यासाठी, जीवनाचा श्रेष्ठतम आदर्श प्रस्थापित व्हावा यासाठी, श्रेष्ठतम सुखाच्या प्राप्तीसाठी समर्पित केले आहे. काय तू त्यांच्या संघात दीक्षित होशील? आणि राहुल दृढतेने उत्तरला, होय, मी संघात प्रविष्ट होऊ इच्छितो. जेव्हा शुद्धोदनाला हे समजले की राहुलही संघात दीक्षित झाला आहे, तेव्हा त्याला अतीव दुःख झाले. जेव्हा तथागत शाक्यांच्या राज्यात परतले, तेव्हा शाक्यात 2 गट पडले. एक वर्ग तथागतांना अनुकूल होता, तर दुसरा वर्ग त्यांना प्रतिकूल होता. शाक्य आणि कोलीय यांच्यातील युद्धाचा विषय शाक्य संघात संघर्षाचा विषय ठरला होता, याची त्याला आठवण होती. या संघर्षात त्याची भूमिका महत्त्वपूर्ण होती. जे त्याचे विरोधक होते त्यांनी तथागताची महानता स्वीकारण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर त्यांनी त्याला अभिवादन करण्याचेही नकारले. जे त्याला अनुकूल होते त्यांनी प्रत्येक कुटुंबात एक पुत्र संघात दीक्षित होण्यासाठी द्यावा असा निर्णय घेतला. त्यांनी दीक्षित होऊन तथागता समवेत राजगृही जावे असाही त्यांनी निर्णय घेतला. ज्या कुटुंबांनी आपला पुत्र संघाला द्यावा असे ठरविले त्यात अमितोदनाचे कुटुंबही होते. अमितोदनाला 2 पुत्र होते. एक अनुरुद्ध, तो सुकुमार होता. त्याचे लालन पालन नाजूक वातावरणात झाले होते. दुसरा पुत्र महानाम अनुरुद्धाकडे गेला आणि म्हणाला, एक तर तू या संसाराचा त्याग कर किंवा मी तरी या संसाराचा त्याग करतो. अनुरुद्ध उत्तरला, मी प्रकृतीने सुकुमार आहे. माझ्याकरिता ग्रहत्याग करून परिव्राजकाचे जीवन कठीण आहे. तू त्याग करावा. माझ्या प्रिय अनुरुद्धा, मी तुला काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐक. मी तुला गृहस्थाची जीवनचर्या काय असते ते सांगतो. प्रथम तुला तुझी जमीन नांगरावी लागेल. नांगरणी झाली की ती जमीनच पेरावी लागेल.
पेरणी झाली की पिकाला पाणी द्यावे लागेल, पिकाला पाणी देणे झाले की त्या पाण्याचा निचरा करावा लागेल, हे झाले की मग तुला पिकातील तण काढावे लागेल, ते झाले की मग पिकाची कापणी करावी लागेल, ते झाल्यावर पिकाचे भारे बांधावे लागतील, ते झाले की हे भारे वाहून न्यावे लागतील, ते झाल्यावर त्याची मळणी करावी लागेल, ते झाल्यावर त्याची उपसणी करावी लागेल, हे झाल्यावर त्यातून तुला तूस आणि कोंडा वेगळा करावा लागेल, ते झाल्यावर त्या धान्याचे भंडारण करावे लागेल, एवढे झाल्यावर पुन्हा पुढच्या वर्षी हेच करावे लागेल. आयुष्यभर हे रहाट गाडगे असेच चालत राहणार. हे काम कधीच संपत नाही. कोणालाही या श्रमाचा अंत दिसत नाही. प्रत्येक जण असा विचार करतो की अरे रे, माझ्या या श्रमाचा अंत केव्हा होणार, आमच्या श्रमाचा अंत झालेला आम्हाला केव्हा दिसेल, आम्हाला कोणतेही काम न करता ऐशारामात इंद्रिय सुख केव्हा भोगता येईल, आम्हाला आमचे भोग विलास कसे सुरक्षित ठेवता येईल. होय प्रिय अनुरुद्धा, काम कधीही संपत नाही, आमच्या श्रमाचा अंतच नाही. मग तूच हे गृहकार्य करावे. मी गृहत्याग करतो, मी परिव्राजक होतो. अनुरुद्ध उतरला आणि अनुरुद्ध तो शाक्य आपल्या मातेकडे गेला आणि मातेला वदला, माते, मी गृहत्याग करू इच्छितो, मी परिव्राजक होऊ इच्छित, मला अनुमती द्यावी. त्याचे हे वचन ऐकून त्याची माता अनुरुद्धाला त्याला वदली, प्रिय अनुरुद्धा, तुम्ही दोघेही माझे प्रिय पुत्र आहात, दोघेही मला लाडके आहात. तुम्हा दोघात मला कोणताही दोष दिसत नाही, अवगुण दिसत नाही. मृत्यूपर्यंत माझ्या इच्छेविरुद्ध तुमचा आणि माझा वियोग होईल, परंतु मी जिवंत असेपर्यंत तुला गृहत्याग करण्याची किंवा परिव्राजक होण्याची अनुमती देणार नाही. ही अनुमती मी कशी देऊ शकेन. दुसऱ्यांदा अनुरुद्धाने तेच प्रार्थना केली, त्यावर तेच प्रत्युत्तर मिळाले. तिसऱ्यांदा अनुरुद्धाने तीच प्रार्थना केली, तेव्हाही तेच प्रत्युत्तर मिळाले. त्यावेळी शाक्यांवर भद्दीय नावाचा राजा शासन करीत होता. तो अनुरुद्धाचा मित्र होता. अनुरुद्धाच्या मातेने विचार केला, राजा अनुरुद्धाचा मित्र आहे, त्याच्या मनात संसार त्यागाचा गृहत्यागाचा विचार येणे कदापिही शक्य नाही. ती आपल्या पुत्राला म्हणाली, प्रिय पुत्र अनुरुद्धा, शाक्य राजा भद्दीय जर संसार त्याग करणार असेल तर तूही त्याच्या समवेत संसार त्याग करावा. त्यानंतर अनुरुद्ध राजा भद्दीकडे गेला आणि त्याला वदला, हे प्रिय मित्र, माझ्या संसार त्यागाच्या मार्गात तू बाधक झाला आहेस. भद्दीय उत्तरला, हे प्रिय मित्रा, ती बाधा दूर व्हावी, मी तुला अनुकूल आहे. तू तुझ्या इच्छेनुसार या संसाराचा त्याग करावा. अनुरुद्ध, हे प्रिय मित्रा, तर माझ्या समवेत ये, आपण दोघेही या संसाराचा त्याग करूया. हे प्रिय मित्रा, मी गृहस्थ जीवनाचा त्याग करण्यास असमर्थ आहे. तू मला दुसरे काहीही करावयास सांगावे, ते मी तुझ्यासाठी आनंदाने करीन, पण संसार त्यागाची कृती तुला एकट्यानेच करावी लागेल. भद्दीय उत्तरला, माझी माता बोलली की तुझा मित्र भद्दीय गृहत्याग करणार असेल तरच तुला गृहत्यागाची अनुमती आहे, आणि तू नुकताच बोलला आहेस, जर गृहत्यागात माझ्यामुळे बाधा होत असेल तर ती बाधा मी दूर करीन. म्हणूनच तुझ्या इच्छेनेच तुझ्या समवेत मला गृहत्याग करता येईल. म्हणून प्रिय मित्रा, माझ्या समवेत यावे, आपण दोघेही गृहत्याग करूया. त्यानंतर शाक्य राजा भद्दीय अनुरुद्धला वदला, हे प्रिय मित्रा, 7 वर्षापर्यंत वाट पहा. 7 वर्षानंतर आपण दोघेही या संसाराचा त्याग करूया. अनुरुद्ध उत्तरला, 7 वर्षाचा कालावधी हा प्रदीर्घ कालावधी आहे. मी 7 वर्षापर्यंत वाट पाहू शकत नाही. भद्दीयाने तो कालावधी 6 वर्षापर्यंत, नंतर क्रमाक्रमाने 1 वर्षापर्यंत, नंतर 7 महिन्यापर्यंत, नंतर क्रमाक्रमाने 1 महिन्यानंतर, नंतर 15 दिवसापर्यंत कमी केला. अनिरुद्धाचे एकच उत्तर होते, हा कालावधी प्रदीर्घ आहे, ही वाट पाहू शकतो. नंतर राजा वदला, हे प्रिय मित्रा, फक्त 7 दिवस वाट पाहावी.
मी या 7 दिवसात हे राज्य माझे पुत्र आणि बंधू यांच्या स्वाधीन करण्याची व्यवस्था करतो. अनिरुद्ध उत्तरला 7 दिवस म्हणजे काही प्रदीर्घ कालावधी नाही. मी 7 दिवस वाट पाहू शकतो. त्यानुसार राजा भद्रीय, अनुरुद्ध, आनंद, भृगु, किंबिल आणि देवदत्त हे सारे मित्र असून ते पूर्वी आपल्या चतुरंग दलासहित मृगयेला जात असत, तसेच आता आपल्या लाव्या जाम्यासहित उपाली नापिताला सोबत घेऊन निघाले. काही अंतर गेल्यावर त्यांनी आपल्या लावा जामा परत पाठविला. त्यांनी सीमेवरील दुसऱ्या जनपदात प्रवेश केला. त्यांनी आपले सुंदर वस्त्रालंकार काढून तेथे एक गाठोडे बांधले आणि ते उपाली नापिताला म्हणाले, हे उपाली, तू आता कपिल वस्तूला परतावे. हे अलंकार आणि वस्त्र तुझ्या उर्वरित आयुष्यासाठी पुरेसे आहेत. आम्ही तथागताजवळ जात आहोत आणि ते वेळ. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया परत व्हिडिओच्या पुढील भागात. आपणास जर माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.